बात की जाए जिम की तो चोचा सखाड़ा नहीं गए तो कहाँ गए। रोलेक्स मेडिकर, फहद दलवी एंड मनसाब मुल्ला, हम आपके भी आभारी हैं। टॉस विनिंग कैप्टन के लिए आपने बैक स्पॉन्सर की हुई है। सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख जी, हम आपके भी आभारी हैं। एवन चिकन सेंटर आतिक भाई, अमान टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर भाई, उसी के साथ साथ रुपेश जाधव, सिटी ओपन क्रिकेट BC4 के थर्ड प्राइज इन्होंने अनाउंस किया हुआ है, हम आपके भी आभारी हैं। काशिफ मुरुमकर, ग्रामीण क्रिकेट BCA थर्ड प्राइज, हम आपके भी आभारी है। उसी के साथ साथ बिस्मिल्लाह मोटार्स रिजवान फाकी भाई, हम आपके भी आभारी है। हर एक प्लेयर्स के लिए आपने ORS जूस स्पॉन्सर किया हुआ है। उसी के साथ साथ महेश सुदाम जी राउत, सिटी क्रिकेट फोर्थ प्राइज, हम आपके भी आभारी है। सिद्धि इवेंट्स, हम आपके भी आभारी है। Special thanks to all the sponsors from Altaf Bali and Pioneer Sports. आइए अब दोस्तों हमारे मौजूद मेहमानों को हम इनवाइट करने जा रहे हैं। तो मैं यहाँ पर बुलाना चाहूँगा तारीफ सैयद 70-70 स्पोर्ट्स हमारे साथ जुड़ना है। SK स्पोर्ट्स मापोली की आन बान और शान हमारे दोस्त शादाब कोटकर साहब SK ब्रांड का बल्ला होलसेल करते हैं, हमारे बीच उपस्थित हैं और हमारे मैन ऑफ द मैच के कैप के स्पॉन्सर है। और मैं बुलाना चाहूँगा बंटी शेड़के, सुकेश डाकी जो A1 जोड़ी अंजूर की, उनके द्वारा फलों की टोकरी, D साकरिया का एक खूबसूरत बैग और सबसे आखिर में एक्रेलिक आर्ट 2 के अतिक पल्लन द्वारा एक नायाब मार्बल की ट्रॉफी जो ऑल ओवर इंडिया के टेनिस क्रिकेट के इतिहास में पहली बार भिवंडी की सरजमीन पर इनायत की जा रही है पिछले 4 दिनों से। आइए जानते हैं हु इज MOM। सो मैन ऑफ द मैच गोज टू, जैसे सर ने कहा था, प्रतीक ही प्रतीक है। प्रतीक इज अ क्रिकेटर, प्रतीक इज अ गुड प्लेयर आणि प्रतीक भोई ठरलेला आहे मॅन ऑफ द मैच, 30 रन्स नॉट आउट। अभिनंदन प्रतीक आपका। मैं सबसे पहले गुजारिश करूंगा तारीफ सैयद साहब से कि ये तोहफा आपको इनायत करें। देखिए ये जो आवाज़ है ना, शाम को जब इडली वाला अपने साइकिल पर इडली लेके आता है तब एक भोंपू बजाता है, वो आवाज़, एक ही आवाज़ और बॉल और बैट का संपर्क की आवाज़, ये आप कभी भूल नहीं सकते। आइए शादाब कोटकर साहब, एक बहुत बढ़िया नायाब तोहफा आपको दे रहे हैं। अब मैं गुजारिश करूंगा बंटी शिड़के, इनसे एक और गिफ्ट हैम्पर जावेद दलवी और असफर बोलिंसकर, ए भारत गैस। आइए अब चलते हैं एक बार फिर से तारीफ सैयद साहब के पास, D साकरिया। जी हाँ, जैसे ही आपकी शादी तय होती है सीधा D साकरिया में जाइए और अपने सूट शेरवानी बुक कराइए, D साकरिया। और अब मैं शादाब कोटकर साहब से गुजारिश करूंगा जिन्होंने ये कैप स्पॉन्सर की है, SK स्पोर्ट्स मापोली, टेनिस क्रिकेट बैट होलसेलर फ्रॉम मापोली। शादाब भाई की और एक और खासियत है कि ओपन ऑल ओवर इंडिया के क्रिकेटरों को भिवंडी में लाने वाले जो कुछ चुनिंदा लोग हैं उसमें के एक हैं। बंटी शेड़के साहब, तुमच्या हस्ते ताज़ा किचन का ये डिस्काउंट वाउचर, भूख लगे सीधा किचन में जाइए, ताज़ा खाइए और स्वस्थ रहिए। अब मैं प्रार्थना करूंगा शादाब कोटकर साहब और बंटी शेड़के साहब, ये फलों की टोकरी नीलेश पाटिल और इसके अलावा नीलेश पाटिल जी और सुकेश डाकी द्वारा ये स्पॉन्सर की गई है, बहुत बहुत शुक्रिया। और सबसे आखिर में तारीफ सैयद साहब के दस्ते मुबारक से एक्रेलिक आर्ट 2 के अतिक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की ट्रॉफी। बहुत बहुत शुक्रिया बंटी शेड़के जी, बहुत बहुत शुक्रिया शादाब कोटकर, बहुत बहुत शुक्रिया तारीफ सैयद 70-70। मेहमानों का दिल से फिर से एक बार शुक्रिया। एंड हियर विथ अस प्रतीक, एक मस्त स्माइल आली आहे प्रतीक। काय एकदम म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत कळत नव्हतं की मॅच कोण जिंकणार आहे। पहिली ओव्हर चांगली गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हरपासून थोडीशी टीम बॅकफुटला आली होती, थोडंसं कठीण जात होतं पटापट। आतिश पाटीलने टॉसच्या वेळी एक गोष्ट मला सांगितली की आज जिंकलो नाही तर उद्यापासून बॅट उचलणार नाही, आणि आता जिंकलेला आहे बघा, तिकडे बसून हसतो सुद्धा आहे। सो काय सांगायचं, पूर्ण जर्नी कशी राहिली? आम्ही बाली ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत केलेली आहे आणि आमच्या पूर्ण टीमने 100% दिलेला आहे आणि यापुढे चांगले खेळतील।
प्रतीक, अर्थात तू संघनायक आहेस आणि तुला तुझ्यापेक्षा वयाने मोठे खेळाडू, तुझ्यापेक्षा वयाने लहान खेळाडू आणि तुझा वयाचे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर एकरूप होऊन खेळावं लागते. अशा वेळेला तू कशा पद्धतीने सर्वांना एकत्र घेऊन चालतो? आम्ही रोज सकाळी संध्याकाळी मिळून मिसळून प्रॅक्टिस करतो. 2 प्लेयर दुसऱ्या गावचे आहेत, दुसरे सर्व प्लेयर आमच्याच गावचे आहेत, त्यामुळे आम्ही एकत्र खेळतो. आणि रेश्मा, प्रतीकने ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं आहे, तुला बाली ट्रॉफीची जी अरेंजमेंट आहे, म्हणजे डे क्रिकेट असो नाईट क्रिकेट असो, याबद्दल काय सांगशील? बाली ट्रॉफी खूप सुंदर ट्रॉफी आहे आणि याला भिवंडीचा IPL म्हणून संबोधले जाते आणि ती खेळण्याची आम्हाला संधी मिळाली, मी त्यांचे आभार मानतो. आणि त्याच भिवंडीच्या IPL मध्ये तू मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. व्हेरी वेल डन प्रतीक. एक बार जोरदार टाळ्या होत्या प्रतीक भोईरसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स. 30 रन्सची नॉट आउट पारी तू खेळलेला आहेस. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. सो हा होता भारत स्पोर्ट्स वर्ल्डमधून प्रतीक भोईर आपल्यासोबत, ज्याने 30 रन्सची नॉट आउट पारी खेळलेला आहे. आणि आता अटीतटीचा सामना ग्राउंडवरती चाललेला आहे. लगेच वळूया आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू मिस मयकरन, थैंक यू हारे सर. इस वक्त अरबाज पटेल धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं मापोली के लिए. स्कोर हो चुका है 23 रन. दूसरी ओवर का खेल चल रहा है. 3 छक्के लगा चुके हैं. पापा बहुत सस्ते में आउट हुए. इस मरतबा आउट कर दिया गया हवा में. दूर से कैच लेने की कोशिश, शरीर से दूर कैच करना चाहते थे वहां पर. मेरे ख्याल से बाला तरे, सागर तरे. 1 रन पूरा किया अरबाज ने, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. इस 1 रन से स्कोर 24 पर पहुंचा है. 2 ओवरों की समाप्ति के बाद मेरा साथ निभा रहा है सुभाष धुमाल. सुभाष, क्या कहेंगे शुरुआत के बारे में? नक्कीच एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 24 धावा धावपळीकडे झळकल्या गेलेल्या आहेत आणि 12ची सरासरी जेव्हा असते 10पेक्षा जास्त सरासरी, कारण थोड्याच वेळात फलंदाज ऑन होणार आहेत आणि ही सरासरी एक चांगली सरासरी मानता येईल. मात्र हे सातत्य ते शेवटच्या षटकापर्यंत राखावं लागेल. याच सरासरीने शेवटच्या षटकापर्यंत धावा झळकाव्या लागतील. यापेक्षा अधिक धावा झळकल्या तर तो एक प्लस पॉईंट असेल. देखना अब तीसरे ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है गेंदबाजी के लिए. हारिश ठाकरे आए गेंदबाजी के लिए, सॉरी हारिश पाटिल आए गेंदबाजी के लिए. पहली ओवर में सुरेश पारदी भी थोड़े से महंगे साबित हुए थे. 15 रन खर्च किए थे. उसके बाद भावेश ने 9 रन खर्च किए. हारिश पाटिल गेंदबाजी करेंगे VIP एंड से, जिनका सामना करेंगे अरबाज पटेल. अब तक 3 छक्के लगा चुके, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे वकी स्पोर्ट्स मापोली के लिए. अब पावर प्ले समाप्त हो चुका है. हरेश अपनी पहली गेंद लेकर इस मर्तबा आते ही हरेश का स्वागत किया है. तेज ड्राइव, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. धावसंख्या सिंगल वाढून दिलेली ते धावपळीकर 25 धावा सिल्वरची धावसंख्या धावपळीकर पाहायला मिळते आणि अरबाज पटेल नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. 9 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळत आहे. किरण सामना करेंगे हारिश का. इस मर्तबा गेंद को खेल दिया है. गेंद शॉर्ट थर्ड मैन पर, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. सफाई से नहीं खेल पाए थे. इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 26 रनों पर पहुंचा है. 26 धावा धावपळीकर पाहायला मिळतात. आपण जो सामना पद्धत सिटी पूलमधील सामना आहे वकी स्पोर्ट्स मापोली विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स भादोड या 2 संघामध्ये. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय मापोली संघाने घेतलेला आहे. अब स्ट्राइक पर है अरबाज. इस मर्तबा शॉट पुल किया है. बढ़िया बैकअप पप्या खारिक का. 2 रन पूरे किए. इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 28 रनों पर पहुंचा है. 1 विकेट के नुकसान पर वकी स्पोर्ट्स मापोली टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है महिंद्रा स्पोर्ट्स के सामने. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील गोलंदाज हरीश पाटील चांगले गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते.
इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे अपने फॉलो थ्रो में, जब तक गेंद को उठाते हरीश पाटिल, बहुत ही तेज कदमों से एक रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। बढ़िया गेंदबाजी हम देख रहे हैं इस वक्त हरीश पाटिल की, यही कारण है कि उन्हें सिल्वर आर्म ऑफ भिवंडी कहा जाता है। अब तक कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया है। अगदी बरोबर आहे, जैसा नाम वैसा काम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. हरीश पाटील या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे आणि जो संघनायकाने जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास त्याने आतापर्यंत सार्थ ठरवलेला आहे. इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, बाउंसर गेंद थी, बीट हुए बल्लेबाज डॉट गेंद। चांगले चेंडूच्या हाताळणे आपण पाहतो, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उचलला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय, बीट होतोय. किरण सामना कर रहे हरीश का, इस मर्तबा शरीर से दूर खेला है गेंद को, शॉर्ट हर्ड मैन पर तेज कदमों से एक रन पूरा किया। इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 30 रनों पर पहुंचा है। 3 ओवरों की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर वकी स्पोर्ट्स मापोली अब कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होने जा रहा है। उस आवाज़ के साथ मैं आवाज़ देना चाहूँगा हमारे मशहूर कमेंटेटर इस शेर के साथ, जो तेरे साथ रहते हुए भी 100 गवार हो, जो तेरे साथ रहते हुए भी 100 गवार हो, लानत हो ऐसे शख्स पर और बेशुमार हो। अब इतनी देर ना लगा कि तेरा इंतज़ार हो, एक सिगरेट जलाने की आदत को छोड़कर सिद्दीक भाभे तुम आदमी तो बहुत शानदार हो। बहुत शुक्रिया नबील दिवकरा और शुभा दुमाल। और वाकई में सिगरेट से जवान हो या कोई भी हो, सिगरेट से दूरी रहना चाहिए। ये मेरा मशवरा है कि आप सिगरेट से बचें, क्योंकि सिगरेट इंजरस टू दी हेल्थ। 3 ओवर की समाप्ति, वकी स्पोर्ट मापोली ने बनाए कुल 30 रन और 1 विकेट। इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं अरबाज पटेल 25 रनों पर मेरे साथ फिर से जुड़ चुके हैं कमेंट्री बॉक्स में आईपीएल की वेलवेट वाइस कुणाल दाते। थँक्यू सिद्दीक भावे सर। अरबाज पटेलच्या बॅटमधून चांगले रन आलेत, 12 बॉल त्याने फेस केलेत, 25 रनवर तो खेळताना दिसतोय। एकच विकेट गमावली आहे, ही जमेची बाजू टीमचा विचार केला तर, आणि इथून आता आक्रमण केलं जाईल। कमाल की बॉलिंग की सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटिल ने पिछले ओवर में केवल 6 रन दिए उन्होंने। गेंदबाजी में दूर वाले छोर से अब लगाया गया है गेंदबाज सुरेश पारदी, तालुका क्रिकेट के मशहूर ऑलराउंडर। फ्लड लाइट ऑन हो चुकी है और भारत के सुपर से ऊपर शो की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021। देखिए अगले टॉस के लिए मैं आवाज़ देना चाहूँगा 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट से गुरुदत्त मानकोली बनाम शेलू मातावल, दोनों कैप्टन को 5 फॉर्चून रिलेटस टॉस बॉक्स से जुड़ जाना है। गुरुदत्त मानकोली बहुत बड़ा नाम। गेंदबाजी में सुरेश पारदी, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन किरण। इस मरतबा ड्राइव किया बहुत तेज आउटफील्ड में, वाइडिश लॉन्ग ऑन पे मिस फील्ड और गेंद फरार हो गई। 4 रन। किसी को मेरा शौक है, किसी को मेरा है। स्कोर 34 रनों पे पहुंचा है। सुरेश पारदी लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए किरण के लिए पटकी भी गेंद, पंच किया गेंद को खाली क्षेत्र में। दूर से खिलाड़ी जरूर पहुंचे हैं लेकिन नहीं रोक पाए। गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। बैक टू बैक 2 चौके, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड। ललितने सोडलेला चौकार आणि त्यानंतर जो दबाव होता तो मात्र कमी झालाय किरणवरचा, आणि काय बॅटिंग त्याच्या माध्यमातून। मेरिटवर क्रिकेट खेळतोय, बॅकफुटला गेला, शॉर्ट बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप
आणि तिथे पनिशमेंट मात्र देत असताना बॅट्समन बॉलरला आणि सुरेश पारदीचा एक चांगला समाचार घेतला जातोय. पहिल्या 2 बॉलवर सलग 2 चौकार. वकी स्पोर्ट मापोली इरफान भूरे फैम टीम है जो हमारे डगआउट स्पॉन्सर हैं. इस मरतबा फिर से मिस टाइम स्ट्रोक, कोई गलती नहीं कि सचिन गायकवाड ने आउट हो गए. किरण लगातार पिछले पाँव पे खेल रहे थे. आउट होने से पहले 10 रन बनाए, 2 चौके लगाए और वकी स्पोर्ट मापोली का स्कोर इस वक्त 38 रन 2 विकेटों के नुकसान पर. चांगलं कमबॅक सुरेश पारदी यांच्या माध्यमातून, परंतु तेवढेच एक्सपेन्सिव्ह आहेत या संपूर्ण मॅचच्या दरम्यान. 23 रन आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत. दुसरं षटक ते वैयक्तिक हाताळत आहेत. किरणच्या बॅटमधून चांगली बॅटिंग, 5 बॉल फेस करत असताना 10 रन त्यांच्या बॅटमधून आणि 38 रनवर हा दुसरा धक्का बसतोय टीम वकी स्पोर्ट्स महापोलीला. शादाब कोतकर वकी स्पोर्ट महापोली का हौसला बढ़ाने वीआईपी पे बैठे हैं. नए बैट्समैन रविश बॉन्ड. रविश बॉन्ड ने बाली ट्रॉफी 2018 में देर रात सोना देवी टेमगर के सामने 47 रनों की एक बहुत ही ज़बरदस्त यादगार बारी खेली थी. सुरेश पारदी विकेट के खुराक के साथ, फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं था और जब तक पारदी उठाते बच गए वहाँ पर. रविश थ्रू हालांकि नॉन स्ट्राइक पर था लेकिन आया था स्ट्राइक एंड पे. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. वकी स्पोर्ट मापोली का 40 और 27 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं अरबाज पटेल. तीसरे अंपायर की मदद ली गई है. बीमर के लिए रिव्यू लिया है. ये बेस्ट हाइट के ऊपर था या नहीं. फेयर डिलीवरी. अब वकी स्पोर्ट मापोली का जो रिव्यू है वो खत्म हो गया है. अरबाज पटेल सामना कर रहे हैं सुरेश पारदी का. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए अरबाज को खड़े खड़े मिस टाइम स्ट्रोक है लेकिन कोई भी फील्डर नहीं. विकेट कीपर जब तक गेंद को उठाते 1 रन पूरा किया बैट्समैन ने. स्कोर 41 रन. चौथा ओवर चलता हुआ. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में बैठना है. मुकाबला ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ क्रिकेट से है. गुरुदत्त मानकोली और शेलू माता वल. ये देखिए दूधिया रोशनी के टावर रोशनी बिखेरते हुए. रविश पांड बैकफुट पे गए, गेंद को मोड़ दिया उन्होंने शॉर्ट एम पुल के अंदाज में. डीप मिड विकेट पे थोड़ा सा मिसफील्ड हुआ और 2 रन पूरे किए रविश बॉन्ड ने. रविश बॉन्ड अपना खाता खोलते हुए 2 रन से 43 पे पहुंचा है. वकी स्पोर्ट मापोली का स्कोर 4 ओव्हर की समाप्ती के बाद. खूप चांगलं वातावरण क्रिकेट या खेळासाठी आणि आपण पाहतोय फ्लड लाईट्समध्ये आता तुम्हाला खेळ करायचा आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. बाली ट्रॉफी 2021 सीझन डे 4मध्ये आज खेळ सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे वकी स्पोर्ट्सने. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन आणि अरबाज पटेलने आतापर्यंत खूप चांगला खेळ केला आहे. 14 बॉलमध्ये 28, 200च्या स्ट्राइक रेटने. 3 और रात की रोशनी की हालांकि ऑफिशियल इब्तिदा तो नहीं कहेंगे उसे, ऑस्ट्रेलिया के कैरी पेकर ने की थी जब दुनियाई क्रिकेट के बड़े बड़े खिलाड़ियों को खरीद कर उन्होंने दिन और रात की रोशनी में मैचेस किए थे. उस वक्त हालांकि उनकी आलोचना भी हुई थी. किसी ने लिखा था ये पायजामा क्रिकेट है, लेकिन वो वक्त की ज़रूरत हुई और 17 फरवरी 1985 को पहला ICC ODI मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड पे खेला गया. इंग्लैंड बनाम ऑस्ट्रेलिया. यस, और 17 फरवरी को लगभग पहला बाली ट्रॉफ़ी, दूसरा बाली ट्रॉफ़ी और तीसरा बाली ट्रॉफ़ी ये 17 फरवरी को ही शुरू हुआ. AB अल्ताफ बाली 17 फरवरी को शुरू किए 3 बाली ट्रॉफ़ी और अब्राहम बेंजामिन डिविलियर्स का जो जन्मदिन है वो भी 17 फरवरी. बैटिंग पावर प्ले लिया गया है. अंपायर परेश महाजन और अंपायर शकील कुट्टी. ऑन फील्ड हरीश पाटिल, सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी. पहली गेंद ब्लॉक होल्ड में थी. अच्छा ड्राइव, 1 रन बना है.
बढ़िया फील्डिंग सुरेश पारदी की। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है वकी स्पोर्ट मापोली का। 44 रन 2 विकेट। रवीश बॉन्ड सामना कर रहे हैं। इस मरतबा बढ़िया गेंद हाथ को रोक के किया था, कटर थी वहां पर और बल्ले के अंदर लगी थी। पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे टाइम करू शकलेला नव्हता रवीश शेख म्हणजेच रवीश बॉन्ड आणि चांगली बॉलिंग मी म्हणेन हरीश पाटील यांची। निकल के मारने की कोशिश, वाइड यॉर्कर, साइड आर्म गेंद, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट, ओवर थ्रो हुआ है लेकिन रन चुरा लिया बैट्समैन ने बाई के रूप में। कमाल की बॉलिंग कर रहे हैं सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटील। खूप चांगली बॉलिंग, सिल्वर आर्म ही उपाधी तुम्ही त्यांना दिली आणि तशीच बॉलिंग हरीश पाटील मैदानामध्ये करत असताना 9 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि फक्त 8 रन त्यांनी खर्च केलेत। हरीश पाटिल इस मरतबा इंतजार किया था, शॉर्ट आर्म पुल किया था, गेंद को आने दिया था, गेंद मिड विकेट डीप में गई थी। 1 रन बना और अपना विकेट फेंक दिया वहां पर अरबाज पटेल ने, जो 29 रन बनाकर आउट हुए। देखिए कुणाल दत्ते, आप एक ही चीज फेंक सकते हैं, विकेट नहीं फेंक सकते, वो है कचरा, वो भी सही जगह पर। ना अगदी बरोबर आहे। स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण तर विकेट अशी फेकू शकत नाही। कचरा तुम्ही योग्य जागी फेका परंतु अशी विकेट फेकता कामा नये आणि ते विकेट तर अक्षरशः सॅक्रिफाईस केली, फेकली आपल्या टीमसाठी बॅट्समन अरबाज पटेलने। कारण या अगोदर तर तो चांगला खेळत होता, 14 बॉलमध्ये 28 रन केले, आवश्यकता नव्हती विकेट फेकायची। बिल्कुल सही कहा आपने, जब आपकी आंखें सेट हुई हो, आप अच्छा खेल रहे हो तो आपको इस तरह विकेट नहीं फेंकना चाहिए। लंबा हिट लेने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, पीछे सरक गई, चाइनीज कट लगा है, 4 रन, लकी बाउंड्री। रन येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही पद्धतीने होत आणि या रन आलेल्या आहेत। 50 रन पूर्ण होत आहेत। वकी स्पोर्ट्स महापोली या टीमची धावसंख्या 51 रन 3 विकेट गमावल्यानंतर। देखिए अब फ्लड लाइट ऑन हो चुकी है और 5वां ओवर जो बैटिंग पावर प्ले का चल रहा है, मेरा अपना मानना है 61 ऑफ द गुड टोटल, क्योंकि मापोली के पास भी अच्छी गेंदबाजी है और महेंद्रा के पास भी अच्छी बल्लेबाजी है। इस मरतबा हुक करने की कोशिश और आउट हो गए, फिर कटर के जाल में फांस दिया हरीश पाटिल ने। क्या बॉलिंग की है सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटिल ने। 2 ओवर किए, पहले ओवर में 6 रन दिए, कोई विकेट नहीं लिया और इस ओवर में उन्होंने 7 रन 8 रन दिए, तो कुल मिलाकर 2 ओवर में 14 रन और 1 विकेट। It has been a wonderful bowling spell from Silver Arms of भिवंडी हरीश पाटिल। 5 ओवर की समाप्ति, वकी स्पोर्ट ने बनाए 51 रन, 1 ओवर बचा है। अब रवीश बॉन्ड का साथ देने के लिए आसिफ शेख आए हैं, इरशाद अंसारी है। इरशाद अंसारी के बारे में मैं कुणाल दाते आपको बताता चलूँ, बाली ट्रॉफी 2016 के मैन ऑफ द सीरीज रहे थे इरशाद अंसारी, पहला जो बाली ट्रॉफी हुआ था। और पहले बाली ट्रॉफी में सेमीफाइनल मुकाबला खेली थी वकी स्पोर्ट मापोली। नए बैट्समैन, नए गेंदबाज बाला तरे, टीम के कैप्टन, महिंद्रा स्पोर्ट्स एक्स MLA रुपेश मात्रे फैम टीम है। बाला तरे हाजी समझ से स्टैंड की तरफ से आते हुए, इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, लॉन्ग ऑन के खिलाड़ी अपनी जगह करे थे,
शायद उनको गेंद ही नाही दिखी, 2 रन पुढे. एक्झॅक्ट तसंच झालंय. सुरेश पारधी होते डीपमध्ये, बॉल दिसलाच नव्हता. आणि फ्लड लाईटमध्ये या गोष्टी होतात. ज्यावेळेला तुम्ही एखादी इनिंग अगोदर खेळता, ज्यावेळेला सूर्यप्रकाश असतो आणि अचानक फ्लड लाईट चालू झाल्यानंतर डोळ्यांना ॲडजस्ट करायला वेळ लागतो. हुक करने की कोशिश, फिर से अच्छी गेंद. लगातार रविश बॉन्ड को कठिनाइयों में रखा है, जो कि अच्छे पिंच हिटर हैं. ये देखिए आर्म डिलीवरी थी, नेस्टी बाउंसर, बिल्कुल परफ्यूम डिलीवरी, नाक के पास से जाती हुई खुशबू की तरह. बालातरे कमाल की बॉलिंग कर रहे हैं और कुणाल सर अक्सर कहते हैं कि फिंगर को रोल किया था उन्होंने. चांगली बॉलिंग बालातरेची. या डेथ ओव्हरमध्ये 3 बॉल टाकलेले आहेत, फक्त 2 रन खर्च केलेत आणि 53 वर आहे टीम वकी स्पोर्ट्स महापोली. कुछ कान मंत्र आके दिए इरशाद अंसारी ने रविश बॉन्ड को. इस मरतबा फिर बैकफुट पे जाके फोर्स किया, मिस टाइम स्ट्रोक, दूर से खिलाड़ी, और 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रनों से वकी स्पोर्ट मापोली का स्कोर 55 रनों पे पहुंचा है. अब जाकर हवा थोड़ी ठंडी होती हुई, सूरज डूबने के बाद तापमान गिर गया है. इस वक्त फिर भी 32 डिग्री बताया जा रहा है. लंबा हिट लेने की कोशिश आगे रखा था, लगातार कठिनाइयों में रविश बॉन्ड. चांगली बॉलिंग बालातरेची. डेथ ओव्हरमध्ये लगातार पुढे बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे बीट झाला रविश शेख. 8 बॉल फेस केलेत, 8 रन केलेत आणि या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये लास्ट बॉल. हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश और आउट हो गए रविश बॉन्ड. तो कुल मिलाकर वकी स्पोर्ट मापोली ने अपने 6 ओवर में 55 रन बनाए और 56 रनों की चुनौती रखी. आइए हम आपको लिए चलते हैं अगले टॉस की तरफ. 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में, जहां पर मौजूद हैं वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और रेशमा महेकर 40+ ओल्डी गोल्डी टॉस के लिए. चेक. हेलो हेलो, चालू करना बोलो, माइक चालू करवाओ भाई. वो सिद्दीक भाई माइक चालू करना बोलो. माइक चेक. हेलो, माइक चालू करा. बहुत बहुत शुक्रिया कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, आता आपण रेडी आहोत अजून एक टॉससाठी. इथे आपण 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये उभे आहोत, जिथे आपले पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे. आताचा हा सामना 40+ असणार आहे.
आणि 40+मध्ये दोन बलाढ्य संघ गुरुदत्त स्पोर्ट्स माणकोली आणि एका बाजूला शेलूमाता वळ. आणि हे नाणेफेकसाठी आपल्यासोबत अझीम हमदुल्ले उपस्थित आहेत, त्याचबरोबर समीरभाई उपस्थित आहेत आणि जैन गोरेकर हे आपले दोन पायनियरचे कार्यकर्ते आहेत आणि रेश्मा मयेकर. मी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना टॉस दाखवू इच्छिते. कॉईनच्या एका साईडला आहे AB उर्फ अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP उर्फ जिल्हा परिषद. शेळूमाता वळचा हा कॉल आहे. अल्ताफ बाली इज अ कॉल आणि ZP यानी की गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोली यांनी हा टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम त्यांना नाणेफेक जिंकल्याबद्दल नाणं देण्यात येत आहे आणि त्याच्यासोबत रोलेक्स मेडिकेअरचे फहाद दलवी आणि मनसब मुल्ला यांनी स्पॉन्सर केलेली ही सुंदर किट बॅग आपण देत आहोत. खूप खूप धन्यवाद समीर आणि जैन गोरेकर. A very warm welcome to all our guests and thank you so much. So गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोळी आणि असं म्हणायला जर हरकत नसेल की हा मैत्रीपूर्व लढा आहे. बरोबर, मित्र आहात तुम्ही दोन्ही गाव एकमेकांचे आणि मानकोलीच्याच ग्राउंडवरती आपण पाहिलं शेळूमाता वळबीने एक टुर्नामेंट आयोजित सुद्धा केली होती, सुमित म्हात्रे चषक. म्हणजे एकमेकांना ओळखता, घरी चाय प्यायला जाता, चिकन मटन खायला जाता, भाजी खायला जाता. सो भाजी खायला नाही जाता क्या बात आहे. सो ओल्डी गोल्डी अशी मस्त रंगतदार मैत्रीपूर्व असा लढा होणार आहे. काय सांगायचं त्याबद्दल सर्वात आधी? यावर्षी आम्ही जवळजवळ 15-16 टुर्नामेंट खेळलो, मैत्रीपूर्ण खेळलो. त्याच्यामध्ये आम्हाला मजा वाटली आणि नक्कीच आमचा हा जो खेळ होईल हा मैत्रीपूर्ण राहील आणि आनंदाचा राहील. 15-16 जे तुम्ही मॅचेस खेळलात त्यापैकी कोणी किती जिंकले? शेळूमाताने किती जिंकली आणि गुरुदत्ताने किती जिंकली? त्यांची ना आमची फर्स्ट टाईम ही मॅच या वर्षामध्ये. या वर्षामध्ये ही पहिलीच मॅच असणार आहे तुमच्या दोन्ही टीम्सची. तर निर्णय काय असेल? फर्स्ट बॅटिंग. फर्स्ट बॅट, कारण की ऑफकोर्स संध्याकाळची वेळ आहे तर वारा थोडा आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही पहिली बॅटिंग किती रन्सपर्यंत करण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत आम्ही स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ओल्डी गोल्डी आणि असं सिद्दीक भाबे नाव दिलं आहे 40+ च्या मॅचेससाठी. काय सांगायचं आहे बाली ट्रॉफी 2021 बद्दल? तुम्ही खूप ठिकाणी खूप साऱ्या मॅचेस खेळल्या असतात, पण ज्यावेळी आपण बाली ट्रॉफीला येतो आणि इथे मॅच खेळतो तेव्हा कसं वाटतं? इथे दुसऱ्यांदा खेळतो मी 40+मध्ये, पण इथे वेगळा आनंद होतो खेळण्याचा, आनंद वाटतो खेळण्याचा. नक्कीच. मग मॅच झाल्यानंतर दोन्ही गावांमध्ये जल्लोष होणारे मॅच कोणी जिंको? आज बरंच स्पोर्ट्स वर्ल्ड यांनी आताच सामना जिंकला आहे, म्हणजे वर्ल्डसाठी आता आजचा दिवस चांगला राहिला आतापर्यंत आणि आता तुमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. आणि 40+ची ही जी संकल्पना आहे, अर्थात एक गेली 15-20 वर्ष 40+ खेळलं जाते, परंतु आत्ताच्या घडीला हे क्रिकेट सर्वात जास्त लोकप्रिय होत चाललं आहे. तर तुम्हाला असं वाटते की येणाऱ्या दिवसांमध्ये 40+ची एखादी ओपन टुर्नामेंटसुद्धा आपल्याला बघायला मिळेल, जिथे भिवंडी, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड इकडचे संघसुद्धा येऊन खेळतील? हो निश्चितच. आज सकाळीच आम्ही विरार इथं टुर्नामेंट खेळलो. आमचा सफाळे संघाविरुद्ध सामना होता. आज दुपारपर्यंत तो सामना आम्ही खेळून इकडे आलो आहे. बाली ट्रॉफी जिंकणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? ऐतिहासिक क्षण म्हणता येईल, कारण अशी स्पर्धा मेयर कप झाला, महापौर चषक झाला, बाली चषक झाला किंवा कुंदन पाटील जे स्पर्धा आयोजित करतात त्या स्पर्धा खेळण्याची जी आवड असते किंवा उत्सुकता असते ती पूर्ण 40+ संघटनेला असते. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि दोन्ही टीमना हार्दिक शुभेच्छा आहेत. So news from the toss box, Gurudatta Sports Mankali won the toss and choose to bat first. All the very best. May the best team win. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि आता लगेच पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरीश पांडे सर, धन्यवाद रेश्मा मयेकर.
सिटी पूलमधील सामना आपण पाहतोय. हॉकी स्पोर्ट्स मापोली विपक्ष महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये धावफलकावर डबल 55 धावा झळकलेल्या आहेत हॉकी स्पोर्ट्स मापोली या संघाने आणि 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या संघासमोर. आपण पाहत आता टेनिस क्रिकेट विश्वामधील न भूतो न भविष्यती असा बिग शो सुपर शो बाली ट्रॉफी 2021. या बाली ट्रॉफी 2021 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं यूट्यूब आणि टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमोहक आनंद लुटणारा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. कोरोनाचं संकट आणि कोरोनाचं संकट लक्षात घेता सर्व नियम पाळून ही स्पर्धा खेळली जाते. मैदानावर प्रेक्षकांना पूर्णपणे संपूर्ण बंदी आहे आणि प्रेक्षक विरहित ही बाली ट्रॉफी इथे खेळली जाते आणि चांगलं सहकार्य सर्वांकडून या बाली ट्रॉफीसाठी लाभलेलं आहे. चांगल्या सहकार्याच्या माध्यमातून नक्कीच ही सफल स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेची वाट आतुरतेने क्रिकेट रसिक पाहत असतात आणि क्रिकेटरी पाहत असतात आणि त्या स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे आणि हा सलग चौथा दिवस चौथी रजनी आपण अनुभवतोय. बाली ट्रॉफीचं हे पर्व आपण अनुभवतोय आणि नक्कीच या बाली ट्रॉफीचा संपूर्ण भिवंडी घराणा हा एक गर्व. तर जे आव्हान आहे ते आपण पाहतोय 56 धावांचं 56 लक्षाचा पाठलाग करावा लागेल महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या संघाला. आज सन्माननीय भिवंडी पश्चिमचे आमदार मोहित चौगुले साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. पायनर स्पोर्ट्स बाली ट्रॉफीच्या आयोजन कमिटीकडून आणि संपूर्ण भिवंडी वासियांकडून आप जिओ हजारो साल के दिन हो 50,000. कारण मित्रांनो आज 17 मार्च आहे आणि क्रिकेटबद्दल जर म्हणायचं झालं तर आज 2 खेळाडूंचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1963 मध्ये वेस्ट इंडिजच्या रॉजर हॉर्फर याचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1966 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट ओपनर अँड्रू हॅडसन याचा जन्म झाला होता. अँड्रू हॅडसन आणि गॅरी क्रेस्टन ही सलामीची विख्यात जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूपच गाजली होती. त्यानंतर आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1987 मध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर याने पाकिस्तान विरुद्ध आपला शेवटचा टेस्ट सामना खेळला होता आणि आजच्या दिवशी 1994 मध्ये वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपाल हा इंग्लंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता. आजच्या दिवशी 1996 मध्ये दुबळ्या संघ समजल्या जाणाऱ्या श्रीलंकन संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून 1996चा विश्वचषक उंचावला होता. विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि आजच्या दिवशी लांब पल्ल्याचा षटकारही आपल्याला पाहायला मिळाला होता. तर वळू आपण सामन्याकडे जे आव्हान आहे ते 56 धावांचं 56 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवर पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. पहिला चेंडू अप्रतिम फटका आपण पाहतोय. कौर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार झणझणीत चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर पहली गेंद के ऊपर आता हुआ बाला तरह के बल्ले से. ये देखिए किस तरह से वो स्ट्रोक लगाया था. कमाल का स्ट्रोक आता हुआ इस वक्त बाला के बल्ले से इनफील्ड के ऊपर से कवर की दिशा में खेलते हुए चौके की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए बाला. जो टारगेट है महेंद्रा के सामने वो 56 रनों का टारगेट है. अप्रतिम फटका आपण पाहतोय. शॉर्ट वाईट अँड पनिश बाला तरे याने फटका खेळलाय खडे खडे. यावेळी ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू असून दूर लेट स्टार्ट आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. संधी तर होती मात्र संधीचं तिथं सोनं करता आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला. बिल्कुल शॉर्ट गेंद थी इस बार आसिफ शेख की
कॉर्नर की दिशा में वहाँ पर खेला था बाला तरे ने। अच्छी कोशिश ज़रूर देखने को मिली है पापा शेख द्वारा। 1 रन आता हुआ इस बार, 1 रन की मदद से स्कोर जा पहुँचा है 5 रनों पर। अजय और बाला तरे इस वक्त दोनों ही ओपनर बल्लेबाज। 56 धावांचं लक्ष्य आणि 56 लक्ष्याचा पाठलाग महिंद्रा स्पोर्ट्स भादवड करतोय। यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे, कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार, कडाकेदार षटकार। बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ अजय मात्रे के बल्ले से। वाइडिश मिड विकेट के ऊपर से इस बार खेल दिया 6 रनों के लिए। ये देखिए किस तरह से वहाँ पर ये स्ट्रोक लगाया था, गेंद की लाइन में आकर स्ट्रोक खेलते हुए अजय मात्रे। इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 11 रनों पर। अजय म्हात्रे षटकाराने आपलं खातं उघडतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या वाढते। अगदी चेंडूच्या पीचपर्यंत पोहोचला होता फलंदाज आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। अप्रतिम षटकार अजय म्हात्रे याच्या बॅटमधून षटकाराने धावसंख्या तो 11 आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा। बिल्कुल बहुत बढ़िया शुरुआत यहाँ पर मिलती हुई महिंद्रा स्पोर्ट्स को, फ्लाइंग स्टार्ट मिलती हुई, जहाँ पर हमने देखा कि पहले बाला तरे और उसके बाद अजय मात्रे। आसिफ शेख वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकात मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक मार्गस्थ आहे। 11 धावा धावप्रकार झलकल्या गेलेल्या आहेत। 2 चेंडूचा सामना करून बाला तरे वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला अजय म्हात्रे याने 1 चेंडूचा सामना केलेला आहे आणि त्या एका चेंडूवर षटकार पाहायला मिळाला। वैयक्तिक 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय। आसिफ शेख पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज अजय म्हात्रे। यावेळी मिस्की फटका, एस्ट्रेक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन पहिल्या फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला। पहिला मोरा करत होतोय महिंद्रा स्पोर्ट्स भादोरे संघाचा अजय म्हात्रेच्या रूपाने। जी बिल्कुल, यहाँ पर पहला विकेट गिरता हुआ, पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए अपनी टीम को आसिफ शेख। हाफ ट्रैकर गेंद थी और उसको पुल करना चाहते थे बल्लेबाज अजय मात्रे। पहली कामयाबी दिलाते हुए यहाँ पर आसिफ। पहिला फलंदाज बाद झालेल्या 11 धावसंख्येवर आपण पाहतोय। नेल्सन धावसंख्या धावपलकडे पाहायला मिळते 11 धावा, 1 विकेट, 1-1-1 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड शेपर्ड असं एकमेव पंच होते जेव्हा असे नेल्सन धावसंख्या कुठल्या संघाची होत होती तेव्हा ते जागेवरच बेडकाप्रमाणे उडी मारायचे। यावेळी चेंडूला टटवले ते मिड विकेट रिजनमध्ये 1 धावेसाठी। सिंगल धावसंख्या वाढेल। फ्लिक के अंदाज में खेला था इस बार बाला तरे ने। मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई अच्छी वापसी अब यहाँ पर देखने को मिलती है और अच्छे स्ट्रोक देखने को मिल रहे हैं बाला तरे द्वारा। नवीन फलंदाज ललित आलेला आहे, मात्र बाला तरे अजूनही खेळपट्टीवर आहे आणि बाला तरेकडे नक्कीच क्षमता आहे ज्याप्रमाणे सामन्याची परिस्थिती असेल त्याप्रमाणे खेळण्याची। यानंतर 40+ लढत आपण पाहणार आहोत। शिलमता वल विपक्ष गुरुदत्त मानकुले आणि त्यानंतर ग्रामीण पुलमधील बॅक टू बॅक 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर सिटी क्रिकेटकडे आपण वळणार आहोत। आसिफ शेख बॅकफूट ढकलला होता फलंदाजाला, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळते। गुडलेन स्पॉट चेंडू पिच झाला होता आणि सरळ निघून गेला होता एक्स्ट्राच्या जादूमध्ये। तर निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाची धावसंख्या झालेली ती धावपलकावर 1-12। अच्छी गेंद थी लास्ट गेंद वहाँ पर आसिफ शेख की, जहाँ पर पूरी तरह से बिट करा दिया था बल्लेबाज ललित जोशी को। 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 12। 1 विकेट गंवाने के बाद महिंद्रा स्पोर्ट्स आउट होने वाले बल्लेबाज रहे थे अजय मात्रे, जो अच्छे स्ट्रोक खेल रहे थे, सिक्सर के साथ अपना खाता खोला, लेकिन उसके बाद भी हमने देखा कि बड़े स्ट्रोक की तरफ गए थे। अभी भी वहाँ पर बाला तरे इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ देते हुए ललित जोशी। पहले ओवर की समाप्ति पर रन बने 12। अब देखना है कि दूसरे ओवर के लिए कौन से गेंदबाज को बुलाया जाता है वकी स्पोर्ट्स मापोली की तरफ से।
आकाश को बुलाया जा रहा है, आकाश परिहार को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। छप्पन रनों के लक्ष्य का पीछा करते हुए महिंद्रा स्पोर्ट्स। अगर हम दोनों टीमों की बात करें धुमाल सर, तो महिंद्रा स्पोर्ट्स ने इस सीज़न बहुत कम सिटी क्रिकेट खेला है और वकी स्पोर्ट्स महापुली का ये पहला सिटी क्रिकेट का मैच है इस सीज़न का। नक्कीच, आणि दोन्ही संघांची जर तुलना केली तर दोन्ही संघ चांगले संघ आहेत, कुठल्या संघाला कमी लेखून चालणार नाही। तो बिल्कुल एक अच्छे मैच की उम्मीद है गेंदबाजी के लिए। आकाश, पहली गेंद वहां पर आकाश की विकेटों के बीच में रही थी। ये गेंद बहुत ही बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए बालातरे ने उस गेंद को खेल दिया। देखना है ओवर थ्रो होता हुआ और तीसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों ही बल्लेबाज। नक्कीच या धावा मात्र थांबवाव्या लागतील। ओव्हरथ्रोच्या रूपाने एक धाव एक्स्ट्रा मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला। मात्र कौतुक करावं लागेल फलंदाज बालातरेचं, छोट्या बॅकलिपचा वापर केला होता आणि ही नक्कीच आवश्यकता आहे। बालातरे याला खेळपट्टीवर खडे राहावे लागेल आणि जर प्रतिस्पर्धी संघ महापोली संघाला सामना जिंकायचा असेल तर बालातरे याची विकेट अतिशय महत्त्वपूर्ण विकेट असणार आहे, कारण असा खेळाडू आहे जी सामन्याची परिस्थिती त्याप्रमाणे खेळतोय। जी बिल्कुल, वहाँ पर बहुत ही बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया था बाला ने। 3 रन आ गए इस गेंद के ऊपर, 3 रनों की मदद से स्कोर 15 पर जा पहुंचा है। तीसरे अंपायर की मदद ली गई है रनआउट के लिए। ये देखिए किस तरह से वो स्ट्रोक खेला था। सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलंय, कुठलाही धोका नाही। 3 धाव बरोबर पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने आणि 3 धावीने संघाची धावसंख्या वाढलेली आहे। बिल्कुल नॉट आउट का इशारा आता हुआ 3 रनों की मदद से स्कोर 15 पर जा पहुंचा है। आकाश परिहार की पहली गेंद के ऊपर 3 रन। इस बार सामना करेंगे ललित जोशी। आकाश परिहार वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटकात आलतोय। उसी बीच वहां पर आकाश की ये गेंद बल्ले का बाहरी सिरा लगता हुआ, अच्छी फील्डिंग वहां पर शॉर्ट फाइंडिंग पे खड़े हुए कैच द्वारा 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। स्कोर जा पहुंचा है 1 रन की मदद से। 1 विकेट गंवाने के बाद महिंद्रा स्पोर्ट्स 16 रन। अच्छी गेंद रही थी इस बार आकाश की, वाइड यॉर्कर करने की कोशिश की और बल्लेबाज ऑन साइड में खेलना चाहते थे वहां पर ललित जोशी। धावसंख्येमध्ये धावफलकर 16, अजून जर समीकरण आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत। सॉरी, दुसरं षटक मार्ग से 2 चेंडू टाकून झालेले आहेत। उसी बीच वहां पर बालातरे ने देखना इस गेंद को ऊपर खेल दिया। ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है। गेंद के नीचे वहां पर खिलाड़ी और कैच ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ बालातरे को। जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं बालातरे, उनका कैच छूटना कहीं ना कहीं अच्छे संकेत नहीं यहाँ पर वकी स्पोर्ट्स मापोली के लिए। नक्कीच पूर्णपणे सहमत आपल्या मताशी। 27 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असताना हा झेल सोडला गेलेला आहे आणि हा झेल कदाचित मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आहे। हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय याचं उत्तर नक्कीच येणारा कालच सांगेल। बिल्कुल, वहां पर गेंद तक पहुंच नहीं पाए थे। पापा शेख वहां पर मौजूद थे। 2 रनों की मदद से स्कोर 18 पर जा पहुंचा है। अच्छी बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है बालातरे द्वारा। आकाश एक बार फिर से सामना करेंगे। उसी बीच वहां पर देखना डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश और इस बार कमाल की फील्डिंग वहां पर पापा शेख की। नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे पापा शेख ह्याच्याकडून। नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचलेल्या आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे 20 एफमध्ये हा फटका केलेला लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र सुपर से ऊपर क्षेत्ररक्षण अगदी छलांग लगावून हा चेंडू फील केलेला आहे। बिल्कुल छलांग लगाकर वहां पर अपनी टीम के लिए 3 रन बचाए पापा शेख ने। 1 रन की मदद से स्कोर 19 पर पहुंचता हुआ।
हमारे बीच में नीलेश भोईर जी आ चुके हैं, ग्रामीण यूथ के अध्यक्ष भी है। वेलकम नीलेश भोईर जी, आपका स्वागत है। उसी बीच वहाँ पर देखना है मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे वहाँ पर अरबाज पटेल और ललित की पारी समाप्त होती हुई दूसरा बड़ा विकेट गिरता हुआ महिंद्रा स्पोर्ट्स का। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि संधीचं सोनं करताना आपण पाहतोय यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चूक केली नाही, सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि ललित जोशी याची खेळी संपुष्टात येते। रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, डोका आकाशामध्ये आणि चेंडूही आकाशामध्ये होता आणि परिणामस्वरूप या फटक्याचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये करता आलेलं नाही। दोन फलंदाज बाजून फैलामध्ये परतलेले आहेत। धावसंख्या आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे 19 धावा। बिल्कुल यहाँ पर ललित जोशी कुछ खास नहीं कर पाए अपनी टीम के लिए, सिर्फ 1 रन बनाकर वापस लौटते हुए 2 विकेटें गंवाने के बाद महिंद्रा स्पोर्ट्स 19 रन। अच्छी गेंदबाजी यहाँ पर इस ओवर में लगातार देखने को मिल रही है आकाश द्वारा। अब सचिन गायकवाड़ आते हुए बल्लेबाजी के लिए, जैसे कि सिद्दीक भाभी सर कहते हैं हवा और दवा वाले बल्लेबाज। अगदी बरोबर आणि हवाई सुटलेली आहे। तगडा प्लेयर आहे आणि तगडे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे। नेहमीच सचिन गायकवाड याला परिस्थितीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली फटकेबाजी करताना नेहमीच आपण पाहिलेलं आहे। इस बार गति परिवर्तन करने की कोशिश वहां पर इनफील्ड के ऊपर से बहुत ही बढ़िया स्ट्रोक आता हुआ, एक बार फिर से बाला तरह के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक वहां पर आता हुआ। नक्कीच थप्पड शॉट आपण पाहतोय, सापट मारलेला आहे जणू काही फलंदाज बाला तऱ्याने। अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय। हे आपण पाहूया रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा फटका खेळला होता फलंदाज बाला तऱ्याने, अगदी खडे खडे यस थप्पड शॉट। धावसंख्या वाढून दिलेली ती 23 धावा। ओ सर बोल दो ना। महिंद्रा स्पोर्ट्स विपक्ष वकी स्पोर्ट्स मापोली या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतो। हा सिटी पूल मधील सामना आहे। यानंतर आपण 40+ कडे वळणार आहोत, ज्यामध्ये शिलमतवल विपक्ष गुरुदत्त मानकोली, त्यानंतर बॅक टू बॅक 3 सामने ग्रामीण पूलमधील पाहायला मिळतील। तो 2 ओवर की समाप्ति पर 23 रन, जहां पर बहुत बढ़िया बल्लेबाजी देखने को मिल रही है बाला तरे द्वारा। 5 गेंदें अच्छी रही थी आकाश के, लेकिन जो लास्ट गेंद रही थी उनकी शॉर्ट वाइट और पनिश्ड, बेहतरीन स्ट्रोक आता हुआ बाला के बल्ले से। 23 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही डबल 3 33 धावांची आवश्यकता असणार आहे महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाला हा सामना जिंकण्यासाठी। तीसरे ओवर में अब एक बार फिर से आसिफ शेख को बुलाया गया है। हमारे बीच में शादाब खोदकर जी आ चुके। इसके का बल्ला बिल्कुल कर रहा है हल्ला शादाब खोदकर जी, मापोली की बहुत ही मशहूर पर्सनालिटी। वेलकम शादाब भाई, आपका इस्तेकबाल है बाली ट्रॉफी में। आसिफ शेख याला कायम ठेवलेलं आहे। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे। अप्रतिम डिलिव्हरी, अगदी बुद्धामध्ये चेंडू हाताळला होता गोलंदाज आसिफ शेख याने। हे आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्णपणे खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला। बिल्कुल बहुत बढ़िया गेंद वहाँ पर आसिफ शेख की पूरी तरह से बिट कराया वहाँ बल्लेबाज सचिन गायकवाड़ को। अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतोय। चांगली सुरुवात आसिफ शेख ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, एक सफलता अर्जित केली होती, 12 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा आपल्या कोट्यामधील दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले। आपल्या स्पेलमधील सेकंड ओव्हर आपण पाहतोय आसिफ शेख हाताळतोय। व्यापीडाच्या टोका करून सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा सचिन गायकवाड। यावेळी चेंडूला मेडिकल रिझल्ट मध्ये ठेवलेला आहे। क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीप मिड विकेटला। नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत। बिल्कुल वहाँ पर बहुत बढ़िया फील्डिंग रही थी डीप में आकाश द्वारा। वकी स्पोर्ट्स मापोली की जो फील्डिंग है वो अच्छी नज़र आ रही है, लेकिन अब देखना यहाँ से जो खेल है वो किस तरफ मोड़ लेता है। हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता, मात्र कौतुक करावं लागेल तिथे क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे आकाशाने
हा चेंडू अडवला होता. आसिफ शेख सचिनसाठी पुन्हा एकदा यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता. एक चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. लेग बॅटचा शर्त आहे. अव्वांतर धावांनी धावसंख्या सिंगलने वाढते. ऑन साइड में खेलने की कोशिश की थी इस बार सचिन ने. बहुत पहले ही बल्ला घुमा बैठे थे, ऐसा यहाँ से लगाए. एक रन आता हुआ लेग बाय के रूप में, एक रन की मदद से स्कोर 26 पर जा पहुंचा है. 2 विकेटें गंवाने के बाद महिंद्रा स्पोर्ट्स. आव्हान येते 56 धावांचा आणि धावपलकर धावा झलकल्या गेलेल्या त्या 26. यावेळी चेंडू सोडून दिला जातो. योग्य निर्णय पंचांचा आणि योग्य निर्णय फलंदाजाचा, कारण लाईनचा विचार करून हा चेंडू आपण पाहतोय वाईट घोषित केलेला आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. बहुत ज़्यादा बाहर की थी इस बार आसिफ शेख ने, वही कारण था कि वाइट करार दी गई. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर 27 रनों पर जा पहुंचा. अभी भी यहाँ से 29 रन चाहिए 21 गेंदों में. यावेळी मात्र मिस्टाईम फटका. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. हो हो, सुरेख झेल आणि फलंदाज फेलला. अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे आणि खल्लास होतोय बाला तरेचा खेळ. बिल्कुल यहाँ पर बड़ा विकेट गिरता हुआ बाला तरे की पारी समाप्त होती हुई, लेकिन कमाल का कैच वहाँ पर पकड़ा है आसिफ शेख ने. ये देखिए किस तरह से वहाँ पर आउट हुए बाला तरे. हाफ ट्रैकर गेंद थी और बहुत दूर से खेलने की कोशिश की थी. बेहतरीन कैच समाप्त करते हुए आसिफ शेख. तीसरा विकेट गिरता हुआ महिंद्रा स्पोर्ट्स का. नक्कीच एक बिग विकेट म्हणता येईल बाला तरेच्या रूपाने, कारण एका बाजूने बाला तरे अतिशय चांगली फलंदाजी केली करत होता आणि तोच फलंदाज इथे बाद झालेला आहे. बाद होण्यापूर्वी 16 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे. धावपलकर 27 धावा, अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 20 चेंडूमध्ये. 20 चेंडू आणि 29 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. नवीन फलंदाज सुरेश पारदे येतोय. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये, ज्या जोडीकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. क्षमतेवर कुठलेही प्रश्नचिन्ह नाही, मात्र ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. तो सुरेश पारदी इस वक्त आते हुए नॉन स्ट्राइक पर आते हुए, जबकि स्ट्राइक पर इस वक्त है सचिन गायकवाड़. लेकिन कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है आसिफ शेख द्वारा. आसिफ शेख फेसिंग हिम सचिन गायकवाड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लॅन मिस, अप्रतिम गोलंदाजी. गुडलाईन स्पॉटवर चेंडू फेच झाला होता, हे आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट चेंडू स्थिरावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बिल्कुल क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी इस बार सचिन ने, लेकिन एक बार फिर से वहाँ पर आसिफ की बेहतरीन गेंद. पुन्हा एकदा आसिफ सामना करेल. पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाही, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने बोलतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा आहे. बिल्कुल ऑफ स्टंप से बहुत ज़्यादा बाहर रही थी इस बार आसिफ की ये गेंद. डबल स्टेप पर जाकर खेलने की कोशिश की थी वहाँ पर सचिन ने. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर 28 रनों पर जा पहुँचा है. अभी भी यहाँ से हम देखे तो और 28 रन चाहिए, जबकि गेंदें बची है 19 गेंदें और 28 रन. सचिन गायकवाड थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय. एक मोठा खेळाडू आहे, मोठं नाव आहे, मात्र जैसा नाम ऐसा काम करना पडेगा. आणि जैसा नाम वैसा काम. बाहुली फलंदाज सचिन गायकवाडच्या बॅटमधून निघालेला बाहुली षटकार. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर आता हुआ इस बार सचिन गायकवाड़ के बल्ले से. रडार में इस बार दे दी थी वहाँ पर आसिफ शेख ने. ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक खेला वहाँ पर सचिन गायकवाड़ ने. हवा और दवा वाले बल्लेबाज इस वक्त कमाल करते हुए. बिल्कुल जब भी हमने देखा महिंद्रा स्पोर्ट्स को कठिनाइयाँ आती है तो अपनी टीम के लिए दवाई का काम करते हैं सचिन. 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 34. अब यहाँ से 22 रन चाहिए. 18 गेंदें और 22 रन. अब ये किस तरह से बनते हैं, नहीं बनते, किसकी होती है हार और किसकी होती है जय जयकार, ये सब कुछ बताएंगे सिद्दिक बाबे सर और कुणाल दाते सर.
थँक्यू सो मच. आणि 18 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान, जिथे 56 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करते महेंद्र स्पोर्ट्स भादवड वकी स्पोर्ट्स महापोलीच्या विरुद्ध. 18 बॉलमध्ये 22 रन हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. यानंतर शेलूमाता वळ आणि गुरुदत्त मानकोली 40+ सामना आपल्यासमोर. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये गुड बॉईज केवनी दिवे वर्सेस सिद्धिविनायक अंजूर, स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध आई वज्रेश्वरी निंबवली. त्यानंतर मॅच नंबर 12 NK स्पोर्ट्स खांडवल विरुद्ध SK स्पोर्ट्स सापे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिटी क्रिकेटमध्ये सुरेश एंटरप्राइजेस वर्सेस आज्ञेश स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल. 18 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. बाली ट्रॉफी 2021 डे 4 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम सिद्दीकजी, आपलं सहर्ष स्वागत. 18 बॉलमध्ये 22 रन हे समीकरण थोडंसं सोपं वाटतंय ऑन पेपर ऑन कार्ड, परंतु हे कठीण केलं जाऊ शकतं. आणि बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करणारी टीम महेंद्र स्पोर्ट्स भादवडच्या माध्यमातून. सुरेश पारधी अजून खातं उघडायचे. सचिन गायकवाड मैदानामध्ये 5 बॉलमध्ये 8 रनची खेळी केली आहे महेंद्र स्पोर्ट्ससाठी. स्ट्रायकिंग एंडला सुरेश पारधी आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय, ज्याने अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची भूमिका आपण नेहमीच पाहतो. आणि मगाशी सिद्दीक भाबे यांनी उल्लेख देखील केला, एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम भिवंडी सिटी क्रिकेट मिस्टर सुरेश पारधी. टीमची धावसंख्या 34, विकेट गमावले, 3 रन करायचे त्या मॅच मध्ये 56. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या कॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मिळेल सुरेश पारधीला. या सिंगल बरोबर स्ट्राइक रोटेट होते, खातं उघडलं जाते सुरेश पारधीचं. टीमची धावसंख्या 35. देखिए इक्वेशन को हम देखते हैं तो इक्वेशन महिंद्रा स्पोर्ट्स के सामने काफ़ी कम है, लेकिन देखना है कि सरफराज भूरे, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि कहा था ना, सरफराज धोखा नहीं देगा. देखना है कि आज क्या करते हैं. सन ऑफ इरफान भूरे जो डगआउट है, इरफान भूरे उनके साहबजादे हैं. तशी बॉलिंग करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे सरफराज भुरे. ओहो काय बॉल होता, अंपायरकडे अपील होते आणि येस LBW च्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट. स्विंगिंग यॉर्कर, टो क्रशर जिसे कहते हैं. आइए देखते हैं किस तरह से सरफराज भूरे ने ये विकेट लिया था. उनका बॉलिंग एक्शन थोड़ा अद्भुत है. ओ माय गॉड, व्हाट अ बॉल. स्विंगिंग यॉर्कर प्लम LBW. काय निर्णय आला, काय डिसिजन दिलाय त्या अंपायरने. प्लम LBW, परफेक्ट मिडल स्टंपवर जाऊन हा बॉल हिट झाला असता. अंपायरिंग खूपच चांगल्या दर्जाची राहिली आहे बाली ट्रॉफी 2021च्या दरम्यान. आणि सध्या ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत शकील कोटी आणि त्यांच्याबरोबर परेश महाजन. चांगली अंपायरिंग. यस, अंपायरिंग बहुत लाजवाब हुई है. हमारा तमाम पैनल शकील कोटी, परेश महाजन, अमित सालवी, गोकुलदास पाटिल, साथ ही साथ अकबर मनियार और शानू कुरैशी, सब ने अंपायरिंग बहुत लाजवाब की है. बाली ट्रॉफी में रंग भरा है. वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, IPL की मखमली आवाज़ कुणाल दाते, नबील दिवकर, शाहिद खान, साथ ही साथ शुभात धुमाल, मज़र खान और को एंकर रेशमा मैकर ने. अल्ताफ बाली हर चीज़ को बहुत बारीकी से जांचते हैं. देखिए उनकी नज़र में क्वांटिटी नहीं है, उनकी नज़र में क्वालिटी है. आणि तेच पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त जर तुम्ही भर दिला तर मात्र स्पर्धा यशस्वी होतात. आणि ही देखील यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करणारी स्पर्धा आहे. परंपरेची स्पर्धा आहे भिवंडीच्या. ऑन साईडला हलक्या त्याने फ्लिक केला आहे.
बॉल आता टर्न होतोय, डीप मध्ये फिल्डर धावतायत बॉलच्या मागे, 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पप्या खारिक आणि सुरेश पारदी या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. दिस इज द क्लास क्रिकेट. महिंद्रा स्पोर्ट जब BC4 फॉर्मेट में सबसे ऊंचाइयों पे रही थी, जब पपिया खारिक उसकी कप्तानी करते थे, और पपिया खारिक एक ऐसे बैट्समैन है इसी समय आते हैं और जो सिचुएशन है उसको बदल जाते हैं. आपने देखा कि फिर यॉर्कर थी, छोटी बैकलिफ्ट से बहुत खूबसूरती के साथ टर्न किया. चांगली बॅटिंग पप्या खारिकची, स्वतःचं खातं उघडलं जात आहे. आणि सरफराज बुरेने ज्या पद्धतीने बॉलिंग केली, एक विकेट त्याला मिळाली LBWच्या स्वरूपामध्ये, आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास वाढलाय बॉलिंग करत असताना त्यांचा. अगदी योग्य लाईन आणि लेंथवर बॉलिंग होते आणि या मॅचमध्ये नक्की मी म्हणेन तगडा सामना तुमच्या भेटीला आलाय बाली ट्रॉफीच्या दरम्यान. दोन्ही टीम खूप चांगल्या खेळलेल्या आहेत. चांगली मॅच होईल नो डाऊट, अपेक्षा आहे प्रेक्षकांना याही मॅचकडून. बॉल तयार, वेगवान बॉल, कव्हर्सला दिशा दिली आहे, शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला, रनिंग बिटवीन द विकेट त्यापेक्षा चांगली. 1 रन इथे कंप्लीट करत असताना पप्या खारिक. दिस इज द ग्रेट क्रिकेट गोइंग ऑन द मिडल, पिक्स ऑन द फुल एंड firmly driven, equally stopped but equally running between the wicket. What a cricket going on the middle. You are watching आए दिन बाहर के the super से ऊपर show of India Bali Trophy 2021. Welcome all of you and good evening from Altaf Bali and Pioneer Sports Club. चांगली बॅटिंग इथे पप्या खारिकचे दोन्ही स्ट्रोक इथे दाखवण्यात आले होते. ऑन साईडला पहिला फ्लिक स्ट्रोक आणि त्यानंतर कव्हर्सला कव्हर ड्राईव्ह त्यांच्या माध्यमातून आणि क्रिकेटचे नजाकत भरलेले स्ट्रोक इथे पेश केलेत पप्या खारिकने. 14 बॉलमध्ये अजूनही 18 रनची आवश्यकता आहे. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. स्ट्रायकिंग एंडला एक चांगला ऑलराऊंडर सुरेश पारदी. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये सरफराजकडून. क्लीन बोल्ड, यू मिस, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बॉल हिट होतोय डायरेक्ट स्टंपला. बॅट्समन आउट होतोय सुरेश पारदी. और साबित कर दिया वहाँ पे सरफराज भूरे ने, कहा था ना सरफराज धोखा नहीं देगा. 2 विकेट ले लिए. ये देखिए अराउंड दी लेग्स बोल्ड किया था वहाँ पर, बहुत खूबसूरत गेंद. फिर से स्विंगिंग यॉर्कर, मानो जिस तरह की गेंदबाजी वकार यूनुस किया करते थे उस तरह के यॉर्कर्स हम देख रहे हैं. ब्रेटली, वकार यूनुस, ये देखिए काफ़ी पीछे खेल रहे थे. अराउंड दी लेग्स बोल्ड. सरफराज भूरे इसी ग्राउंड पे लेट राजीव गांधी ट्रॉफी 2016 8 अप्रैल में बेस्ट बॉलर, 9 अप्रैल में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे. चांगली बॉलिंग आणि तेव्हा देखील आमच्या सिद्दीक भाभेने सांगितलं होतं, कहा था ना सरफराज धोखा नहीं देगा. देखिए अब ये ओवर नंबर 4 चल रहा है, हालांकि अभी भी 13 गेंदें बची है, 18 रन. इस ओवर में सरफराज ने केवल 4 रन दिए हैं पिछली 5 गेंदों पर और 2 विकेटें लिए. दबाव बनवलाय या ओव्हरने, सरफराज यांच्या ओव्हरने दबाव बनवलाय टीम महिंद्रा स्पोर्ट्सवर. आणि मी मगाशीच उल्लेख केला मॅच रंगतदार होईल. 13 बॉलचा खेळ शिल्लक, 18 रनची आवश्यकता. या मॅचची चर्चा सातत्याने होती. मगाशी आम्ही देखील चर्चा करत होतो की ही मॅच रंगतदार होईल आणि तशीच मॅच होत असताना आणखीन एक अपील आणि यावेळेला आणखीन एक वेळा अंपायर सिग्नल येतोय. बॅट्समन LBW च्या स्वरूपामध्ये आउट. 3 धक्के सरफराज भुरेने या ओव्हरमध्ये दिलेत आणि बॅकफुटला आता टीम चालली आहे महेंद्र स्पोर्ट्स भादवड. इट हॅज बीन अ वंडरफुल बॉलिंग फ्रॉम सरफराज भुरे. व्हाट अ ओव्हर फ्रॉम सरफराज. लुक एट दॅट कॉर्नर ऑफ द क्रीज. बैट्समैन ट्राई टू स्वीप डैश बॉल and finally umpire raising his finger, man out सागर तरे. देखिए मैच अब बहुत ही रोमांचक स्थिति में जा चुका है और लगता है कि अगर 5वां ओवर भी इसी तरह कुछ रहा तो फिर आखिरी ओवर कमज़ोर दिल वालों के लिए नहीं बचेगा. 12 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. नेतृत्व आणि कर्तृत्व स्वतःला निर्माण करावं लागतं आणि या मॅचमध्ये काय कर्तृत्ववान बॉलिंग केली आहे. बॉलिंग करत असताना बॉलर सरफराज बुरेने 3 विकेट घेतल्या. जिथे बॅकफुटला होता संघ त्याला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणलं आणि आता 12 बॉलमध्ये 18 रन करायचे आहेत महेंद्र स्पोर्ट्स भादवडला. त्यामुळे इक्वेशन तर अगदी स्पष्ट आहे, दोन्ही टीमला समान संधी असेल. कुणाल दाते, एक बात ज़रूर मैं आपको कहूँगा, पपिया खारिक जब तक वहाँ रहेंगे आशाएं जीवित रहेंगी महेंद्र स्पोर्ट्स की. एक्झॅक्टली, पप्या खारिक यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. 12 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे.
What a match you are watching in आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021 between वकी स्पोर्ट मापोली and महिंद्रा स्पोर्ट. काय बॉलिंग केली होती सरफराजने, ज्याला आपण आता स्क्रीनवर पाहिलं. चांगली बॉलिंग, 12 बॉलमध्ये 18 रन अजूनही करायचे आहेत या मॅचच्या दरम्यान. 38 रन, 6 विकेट इथे गमावलेले आहेत. मॅचमध्ये ट्विस्ट, मॅचमध्ये रंगत कायम. पप्या खारीक यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने होतो या मॅचमध्ये आणि तो एक महत्त्वाचा प्लेअर असेल टीम महिंद्रा स्पोर्ट्स भादवळसाठी. परंतु बॉलिंग मार्कवर किरण, आशेचा किरण येऊन येईल का आपल्या टीमसाठी, हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं गरजेचं असेल. कारण 12 बॉलमध्ये 18 रन समोरच्या टीमला करायचे. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय बॅट्समन पप्या खारीक. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत शेवेश. 12-18 पहिला बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, लेट कट. वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर फक्त दिशा दिली. 1 रन कंप्लीट करतोय पप्या. दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय, थ्रो चुकीच्या एंडला आला आणि त्याचा फायदा पप्या खारीकने उचलला. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. रन झाले 40. 11 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. रॉन्ग एंड थ्रो, क्योंकि दोनों खिलाड़ी लगभग एक ही तरफ थे. रॉन्ग एंड थ्रो. विकेट कीपर आसिफ अरबाज पटेल वहाँ चिल्लाते रहे और नॉन स्ट्राइक पर किसी ने ध्यान नहीं दिया. 2 रन बहरहाल पप्या खारीक ने स्ट्राइक अपने पास रखा है. 11 गेंदे 16 रन. व्हाट अ मैच, कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं. देखिए बाली ट्रॉफी या इस ग्राउंड की हम बात करें तो वकी स्पोर्ट मापोली के जो मैचेस रहते हैं वो बहुत ही एंटरटेनमेंट रहते हैं. एक्साइटमेंट, एंटरटेनमेंट सब कुछ रहता है उसमें. आणि तेच तर पाहायला प्रेक्षक नेहमीच येतात. परंतु आता कोविड-19चं संकट आहे. प्रेक्षक घरी बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. 11 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. ही मॅच रंगतदार होईल. चर्चा दोन्ही टीमच्या सुरू आहेत. चांगला बॉल, गती थोडीशी कमी केली. बॉल बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. पप्या खारीक पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये. शफल थोडासा झाला, आउटसाइड द ऑफ स्टंप गेला. फिंगर रोल केले बॉलवर. नॅचरल लेग ब्रेक. बॉल पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला. ब्यूटीफुल बॉल, ब्यूटीफुल बॉल. डेड स्विंग इज देयर. हमारे पिच क्यूरेटर अयूब भाई भी हमारे बीच में है. बहुत ही ज़बरदस्त पिच बनाई है. फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न पप्या खारीक यांचा. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. चूक होते त्यांच्याकडून. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. चूकीला माफ़ी नहीं. मिस जज किया था वहाँ पर. पहले आगे आए फिर पीछे गए, लेकिन इससे पहले कि वो पीछे जाते गेंद उनके पीछे बाउंड्री को छूती हुई. ये चौका मैच में और रंग भर सकता है. हालांकि बल्ले के बीचों बीच नहीं लगा था पप्या खारीक के. अगदी चांगला उल्लेख तुम्ही केलाय. चुकीला माफी नाही. या मॅचमध्ये चुका झाल्या तर मॅचच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल. या मॅचमध्ये कुठलाही संघ जिंकू द्या, कुठलाही संघ हारू द्या, परंतु चर्चा दोन्ही टीमच्या होणार आहेत. जिंकलेल्या टीमची देखील चर्चा होईल आणि हारलेल्या टीमची देखील चर्चा होईल. कारण दोन्ही टीमने आत्तापर्यंत दमदार खेळ केलाय. नेट टू नेट, हेड टू हेड फाईट तुम्ही पाहताय बाली ट्रॉफी 2021 मध्ये. 9 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. पप्या खारीक स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर येते. स्क्वेअर लेगला 1 रनच इथे मिळेल पप्याला. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला ठेवलंय. 8 बॉल आणि आता 11 रन हे इक्वेशन. बिल्कुल, पप्या खारीक ये चाह रहे हैं कि आखिरी ओवर में प्रेशर को रिलीज़ किया जाए और समंदर में डुबकी लगाने से बेहतर है कि नदी में पहले डुबकी लगाई जाए, क्योंकि आखिरी ओवर सरफराज भूरे लेकर आएंगे. इसलिए पप्या नहीं, अब तो आशीष 2 ओवर कर चुके हैं. देखना है कि कौन आएंगे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शेवेश याचा 1 रन इथे. चोरटी कंप्लीट केली आहे. कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला जिथे बॉलर एंडला आपण पाहतोय बॅकअप नव्हतं. लेग बाईटचा इशारा इथे अंपायर करतायत. 7 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. मी चर्चा दोन्ही टीमच्या समर्थकांची करत होतो, दोन्ही टीमची करत होतो. चांगली लढत आतापर्यंत दिली आहे. जिंकेल एकच टीम. एक टीम मात्र पराभूत होऊन या स्पर्धेच्या बाहेर जाईल. परंतु चर्चा दोन्ही टीमची होईल. ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा देखील तुमच्या पराभवाची चर्चा जास्त झाली पाहिजे. यस, हार भी हो तो सम्मानजनक. एक गेंद, ये गेंद दोनों के गले की हड्डी.
ओव्हर पिच बॉल होता, पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि याही बॉलला कन्वर्ट करू शकलेला नाहीये मोठ्या स्ट्रोकमध्ये पप्या खारीक. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. 6 बॉल आणि 9 रनची आवश्यकता लास्ट ओव्हरमध्ये मॅचच्या दरम्यान वकी स्पोर्ट्स महापोली विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स भादवड या 2 बलाढ्य टीम मध्ये भिवंडी सिटी क्रिकेट मधला हा महासंग्राम आपल्या समोर बाली ट्रॉफी 2021च्या दरम्यान. व्हाट अ मैच. देखना है कि आखिरी ओवर किसके पास आता है. ये मैच अपने आप में एक ये मैजिक बॉक्स दिखाया जा रहा है हमारा. डी साकारिया सूट शेरवानी लाहौटी कंपाउंड में जाइए. डी साकारिया आपकी पर्सनालिटी को निखारे. ये मैजिक बॉक्स सुजीत ढोले और पराग पाठोले, बहुत ही डैशिंग पर्सनालिटी. सुजीत ढोले उर्फ पपिया सेठ और पराग पाठोले. ये अनिल गायकवाड मैजिक बॉक्स दिखाया जा रहा है. ये जॉली डिज़ाइनर मैजिक बॉक्स शेट्टी ग्रुप. 1 ओवर और ये मांगीलाल पालीवाल मैगी 11 मैजिक बॉक्स. ये मैजिक बॉक्स मांगीलाल पालीवाल. 1 ओवर और जीतने के लिए 9 रन चाहिए. गेंदबाजी के लिए सरफराज भूरे. ये मुकाबला अब सरफराज भूरे बनाम महिंद्रा स्पोर्ट्स हुआ है. अगदी तशीच मॅच आहे. सरफराज भोरे वर्सेस महेंद्र स्पोर्ट्स असा सामना रंगताना दिसेल. 6 बॉलमध्ये 9 रन डिफेंड करायचे आहेत. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या, 3 मोठे धक्के दिले होते आणि आता या मॅच मध्ये सामना जिंकून देईल का. देखिए वकी स्पोर्ट्स के मैचेस बाली ट्रॉफी में ऐसे ही रहते हैं. शाज टानवाल ने गोल्डन बाउंड्री लगा के मैच जीताया था, लेकिन वहीं मीत कुमार के सामने 9 रन नहीं बनाने दिए थे. इज ऑन हॅट्रिक नाव, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या लास्ट 2 बॉलमध्ये आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन सरफराज भोरे. हॅट्रिक बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पप्या खारीकच्या बॅटमधून षटकार. कहा था ना मैंने कि पप्या खारीक जब तक रहेंगे, जब तक उम्मीदें ऊपर रहेंगी महिंद्रा स्पोर्ट की. इज अ वेरी डेंजरस एंड किलरिस्टिक बैट्समैन इन टाइट सिचुएशन. ये देखिए स्विंग किया, जा रही है. सजनी गई साजन के घर, आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम. ये देखिए क्या परफेक्ट टाइमिंग थी. एलिवेशन शॉट के पीछे भी बहुत परफेक्ट था और एग्जीक्यूशन लाजवाब. हॅट्रिक बॉलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये पप्या खारीकने आणि या मॅचमध्ये तो दाखवतोय की आव्हान आम्ही अजूनही कायम ठेवलंय आमचं. 5 बॉलमध्ये 3 रन सामना क्लिअर करण्यासाठी हा षटकार खूप महत्त्वाचा होता. आणि पप्या हा खारीक असा खेळाडू आहे, हा नेहमीच प्रसिद्धी पासून थोडासा दूर असतो, परंतु त्याच्या नावाची चर्चा भिवंडी क्रिकेटमध्ये नेहमीच होते. देखिए पप्या खारीक को अब 36 गेंदे खेलने कहेंगे तो उनका मूड ऑफ हो जाएगा. उनको 12-14 गेंदे जब बचेंगी और काफ़ी कट टू कट मैच रहेगा तो और अच्छा खेलेंगे. इसका मतलब है तालुका क्रिकेट में कुछ ऐसे खिलाड़ी हैं, इनके कंधे पे बोझ ज़्यादा डालो तो इनके कंधे और मजबूत होते हैं. 5 बॉल आणि 3 रन. स्वागत केलं पहिल्या बॉलवर षटकाराने सरफराज भोरेचं, जो होता ऑन हॅट्रिक, आणि हॅट्रिक बॉल पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहता इक्वेशन. 5 बॉलमध्ये 3 रन. खूप चांगलं टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट यांच्या माध्यमातून बाली ट्रॉफी 2021 आपल्या स्क्रीनवर ही मॅच. 5 बॉल 3 रन हे समीकरण असताना पप्या खारीक स्ट्रायकिंग एंडला. सरफराज यांच्यावर थोडासा दबाव असेल कारण एक षटकार आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेला बीट करून जातोय बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते केलंय. आई थिंक जब घी सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं किया जाता है. रिवर्स शॉट खेलने की कोशिश किया. ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट जब एक आप अच्छा शॉट लगा चुके, आपको तो मालूम है रिवर्स स्वीप इंग्लैंड को कितना महंगा पड़ा था वर्ल्ड कप 1987 के फाइनल में जब माइक गेटिंग ने खेला था. एक्झॅक्ट. रिव्हर्स शॉट लागला तर आवाज नाही ते बर्बाद करून जातो. ऑन साईडला दिशा दिली आहे. आतमध्ये लागला होता बॅटच्या थोडासा बॉल, त्यामुळे एलिव्हेशन जास्त मिळालं नव्हतं. लवकर फिल्डरच्या हातात गेला. तिथे शॉट स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली होते. 1च रन मिळते पप्या खारीकला. आणि आता या मॅचमध्ये अजूनही 2 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल शिल्लक आहे 3 बॉल 2 रन. कुणाल क्या लगता है आपको, सुपर से ऊपर भारत के शो में सब कुछ हो चुका है, नहीं हुआ है तो सुपर ओवर?
आणि सुपर ओव्हर जर झाली तर यापेक्षा अजून काय पाहिजे जे घर बसल्या प्रेक्षक बघतात त्यांना. यस, मैच तो सुपर से ऊपर हो रहा है. 3 गेंदें 2 रन. आप देखिए कप्तान वहाँ पे गए हैं, उन्होंने अब जो खिलाड़ी डीप स्क्वायर लेग पर था उसको थोड़ा वहीं पे खड़ा किया है, लेकिन एक शॉर्ट मिड विकेट लगा दिया गया है. सर्कल में अब 3 खिलाड़ी आए हैं. हा बॉल खूप महत्वाचा आहे. शेवेश हा नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आहे, त्यामुळे इथे जर सरफराजने चांगल्या लाईन आणि लेंथवर बॉल टाकला तर दबाव निर्माण होऊ शकतो, अन्यथा एक चांगला स्ट्रोक मॅच फिनिश. बॉल तयार. सरफराज भुरे हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर आले आणि त्यानंतर 1 रन इथे कंप्लीट केली जाते. अंपायर पाहूया काय इशारा करतायत. 1 रन तर कंप्लीट केली आणि ती देखील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. बॅटने रन आलेली नाहीये, पायाला इथे बॉल लागला. 1 रन येते आणि स्कोर लेवल 2 बॉलमध्ये 1 रन. पप्या खारीक इन्फॉर्म बॅट्समन स्ट्राइकिंग एंडला. सीवेस को इस तरह मैंने खेलते देखा ही नहीं है, जिस तरह उन्होंने ये कहते हैं जान बचा के नॉन स्ट्राइक पे गए, लेकिन रन कैसे भी बने, हाथ पे लगे, बैट पे लगे, पैर पे लगे, सर पे लगे. येणं गरजेचं होतं. ही रन येणं गरजेची होती, कारण सेवेश हा नवीन बॅट्समन ग्राउंडवर होता आणि त्याने या अगोदर देखील एक बॉल फेस केला, त्याच्यावर रन आली नव्हती. याही बॉलमध्ये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये रन येते त्याच्या माध्यमातून. त्यामुळे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 1 रनची आवश्यकता. हे 2 डॉट बॉल आले तर मॅच होईल टाय आणि खेळवली जाईल सुपर ओव्हर. दोनों टीमों ने बाली ट्रॉफी की जीत की है, दोनों टीमों ने BC4 सिटी क्रिकेट की जीत की है, दोनों टीमों ने भिवंडी क्रिकेट की. अब यहाँ से महिंद्रा स्पोर्ट मैच हार नहीं सकती. हे ते अगदी बरोबर आहे. इथून आता महिंद्रा स्पोर्ट्सचा सामना गमवू शकत नाही, ते हारू शकत नाहीत. एकतर मॅच टाय होऊ शकते. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेग बाईटचा इशारा. मॅच फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय महिंद्रा स्पोर्ट्स भादवळने. वेल प्लेड बॉयज. वकी स्पोर्ट्स हॅडलक. यस, कॉन्ग्रेचुलेशन संजय मात्रे जी, एक्स MLA रुपेश मात्रे and Mahindra Sport, especially captain, and hard luck Waki Sport Mapoli, hard luck Irfan Bure साहब and hard luck the captain. आइए, बहुत ही ज़बरदस्त मुकाबले ने रंग भरा. ये आप समरी देख सकते हैं, लेकिन इस वक्त प्रेजेंटेशन इज ओवर टू नेक्स्ट मॅच सुरू करायची आहे. अगला मुकाबला जो ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ है उसकी शुरुआत होने जा रही है. और कमेंट्री बॉक्स में जुड़ रहे हैं शुभात धुमाल और उनका साथ देंगे नबील दिवकर. अरबाज पटेल, आपको रुकना है. पप्या खारीक आपणही थांबायचं आहे. अरबाज पटेल आपणही थांबायचं आहे आणि बाला तरे आपणही थांबायचं आहे. अरबाज पटेल, पपिया खारिक और बाला तरे, ये 3 लोगों को रुकना है.